कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर। कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातलं श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिर पाण्याखाली, तर शिरोळ तालुक्यातला आता पुराचा धोका। विविध गावातल्या नागरिकांचं स्थलांतर। रविवारी मध्य आणि हार्बर तसंच ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत ब्लॉक, तर 11 ते 4 वाजेपर्यंत पनवेल ते वाशी तसंच ठाण्याच्या लोकल बंद। नाशिकच्या सिटीलिंक शहर बसचे कर्मचारी आजपासून पुन्हा एकदा संपावर। पगार वाढीच्या मागणीसाठी आंदोलन। स्मशानभूमीत लाकडांऐवजी विद्युत शवदाहिनीचा वापर करण्याच्या राज ठाकरेंच्या वक्तव्याचं शयाजी शिंदे यांच्याकडून कौतुक, तर राज ठाकरेंची भूमिका प्रेरणादायी आणि रोखठोक असल्याची प्रतिक्रिया। दुर्दैवानं महाराष्ट्रात आरक्षणावरून 2 गट। राज्यकर्त्यांनीच मराठा आणि ओबीसी अशा 2 बाजू घेतल्यानं परिस्थिती गंभीर। शरद पवारांचं आरक्षणाबाबत वक्तव्य। सर्वोच्च न्यायालयानं तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री। अमित शहांच्या टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर। अग्निपथ ही लष्कराचीच योजना, यावरून आता विरोधक आणि राजकारण करत असल्याची मोदींची टीका, तर मोदींचा दावा खोटा, काँग्रेसचं प्रत्युत्तर। पॅरिसमध्ये ऑलिम्पिक 2024चं दिमाखात उद्घाटन। भारताची भव्य उद्घाटन समारंभात छाप। पीव्ही सिंधू आणि शरद कमलकडून नेतृत्व। 10-time national champion India, most populous country in the world, home to over 1.4 billion. नाशकात जेलमधून सुटून आल्यानंतर काढली रॅली। संशयित गुन्हेगार हर्षद पाटणकरची पोलिसांकडून धिंड। छत्रपती संभाजीनगरमध्ये साम टीव्हीचा इम्पॅक्ट। प्राण्यांना हात लावून रील्स काढल्यानं एकाला शिक्षा। 7 दिवस दररोज माफी मागावी लागणार। बिग बॉस मराठीचं यंदाचं पर्व रितेश देशमुख होस्ट करणार, तर येत्या रविवारपासून प्रेक्षकांना पाहता येणार बिग बॉसचं 5वं सीझन।